नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव सीमा आहे. आज मी तुम्हाला एक हैराण करणारी गोष्ट सांगणार आहे. माझं लग्न होऊन आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. माझे लग्न एका श्रीमंत घरामध्ये झाले होते. माझे पती खूप चांगले होते व दिसायलाही खूप सुंदर होते. आम्ही एका खेडेगावामध्ये राहत होतो. माझ्या सासऱ्यांनी आमच्या बंगल्यासमोर एक वाडा विकत घेतला होता. वाटसरूंना राहण्यासाठी त्याने तिथे सोय केली होती. त्या वाड्याबाहेर एक बोर्डही लिहिला होता. कोणा वाटसरूला जर राहायचं असेल तर ते आमच्या ह्या वाड्यामध्ये रात्र घालवू शकतात. आमच्या गावातल्या लोकांसाठी तर ही स्कीम अगदी फ्री होती, पण गावातल्या बाहेरच्या लोकांना राहायचं असेल तर ते अगदी कमी शुल्कात राहू शकत होते. मी जेव्हा पण माहेरी जात असे तेव्हा माझी वहिनी कोणाबरोबर तरी रात्री फोनवर बोलत असताना मी ऐकले होते. त्या म्हाताऱ्याने तो वाडा बनवून खूपच चांगले काम केले आहे. कोणालाच आपल्यावर संशय येत नाही. माझ्या वहिनीचे हे बोलणे ऐकून माझे शरीर कापू लागले. दुसऱ्या दिवशी मी वेश बदलून तिच्या पाठलाग केला. ती त्याच वाड्यामध्ये जाताना मला दिसली. मी तिच्या मागून आत गेले आणि जे पाहिले ते पाहून माझ्या सासरी माझे पती, मोठे दीर आणि सासरे राहत होते. माझ्या सासरी कोणी स्त्री नव्हती, कारण माझ्या सासूबाई माझे पती लहान असतानाच देवाघरी गेल्या व माझ्या मोठ्या जाऊबाई पण कॅन्सरमुळे देवाघरी गेल्या होत्या. माझ्या दीरांनी दुसरे लग्न नाही केले. त्यांचे वय पण जास्त नव्हते आणि दिसायला पण तसे ते हँडसम होते. हे दोघंच भाऊ होते, त्यांना कोणी बहीण नव्हती. त्यामुळे माझे सासरे मला मुलीसारखे मानत असत. माझे सासरे आणि दीर यांची मी खूप सेवा करत असे. ते दोघेही माझ्यावर खूप खुश होते. आमचा बंगला पण खूप प्रशस्त होता आणि काम करायलाही खूप नोकरचाकर होते. कोणालाही हेवा वाटावा असे माझे आयुष्य होते. पण माझ्या माहेरची परिस्थिती एवढी ठीक नव्हती. आम्ही 2 भाऊ बहीण होतो. वडील नेहमीच आजारी असायचे. भाऊ नोकरी करत होता, पण त्याच्या पगारात जेमतेम गुजारा होत होता. पण ठीक चाललं होतं सगळं. माझ्या सासरी तर सुखवैभव नांदत होते. माझे सासरे रोज देवळात जात असत व नंतर त्यांच्या मित्रांबरोबर गावच्या पारावर बसून गप्पा गोष्टी करत, असा त्यांचा दिनक्रम होता. मी घरात सून नाही तर मुलगीच म्हणून राहत होते. माझे सासरे नेहमी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला भरभरून आशीर्वाद देत असत. दिवस असेच चालू होते. माझे माहेर माझ्या गावामध्येच होते आणि घराच्या खूप जवळ होते. मी 2-4 दिवसाने एकदा माझ्या वडिलांची तब्येतीची विचारपूस करायला माझ्या माहेरी जात असे. जेव्हा जेव्हा पण मी कामातून फ्री होत असे तेव्हा माहेरी जाऊन बाबांना भेटून येत असे. माझी आई पण वयस्कर होती आणि भाऊसुद्धा सकाळी शेतात जात असे, तो थेट संध्याकाळी घरी येत असे. त्याचे पण काम खूप मेहनतीचे होते. मी जाताना बाबांसाठी फळे घेऊन जात असत, पण मला जास्त दिवस राहता येत नसे. 1 किंवा 2 तासांसाठीच मी जात असे, कारण माझ्या सासरी कोणी बाई माणूस नव्हते. त्यामुळे मी 1-2 तासात घरी येत असे. असो, मला तसे माझ्या सासरी काही खास काम नव्हते. नोकरचाकर असल्यामुळे त्यांना फक्त ऑर्डर देत असे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे. म्हणतात की माझे दीर पण त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम करायचे. त्यांचा आजार असा होता की एवढे उपचार करून पण बरा नाही झाला. पण गेले काही दिवस माझ्या दीरांचा व्यवहार घरच्यांशी ठीक नव्हता. ते माझ्याशी तर ठीक होते, पण माझे सासरे त्यांच्याशी काही बोलायला गेले की ते खूप चिडायचे. त्यांच्याशी खूप रागारागाने व तावातावाने बोलत असत. ते खूप रागिष्ट झाले होते. त्यामुळे मलाही त्यांच्याशी बोलायला खूप भीती वाटायची. म्हणून मी त्यांच्याशी होईल तेवढा संवाद टाळत असे. माझ्या सासऱ्यांनी पण जो वाडा बाहेर बांधला होता त्यामध्ये वाटसरू राहत असत. कधीकधी कोणीतरी भाडे पण देऊन जात असे. आमच्या गावातील लोके त्यामुळे त्यांची खूप प्रशंसा करीत असत. ते एक प्रकारे एक समाजसेवाच करीत होते. एके दिवशी मी माझ्या माहेरी चालले होते तेव्हा मला गावचे काही लोक भेटले. ते माझ्या सासऱ्यांची खूपच तारीफ करत होते. एक वयस्कर स्त्री पण होती त्यांच्यामध्ये. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणू लागली, मुली, तू खूप भाग्यशाली आहेस की तुला असे सासर मिळाले व सासरे मिळाले. माझे सासरे नेहमी गावातल्या गरजू लोकांची पण मदत करत असायचे. बरेच लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत असत आणि ते त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. लोक म्हणायचे, जेव्हापासून तुझे लग्न झाले आहे तुझे सासरे केव्हा तुझ्याविषयी कुणाकडे वाईट नाही बोलत.
नेहमीच तुझी तारीफ करतात. नाहीतर आपण नेहमी पाहतो सासरची मंडळी सुनेविषयी केव्हाच चांगले नाही बोलत. माझ्या सासऱ्यांमुळे मलाही गावकऱ्यांचा मान सन्मान मिळत असे. मी जेव्हा माहेरी जायची तेव्हा शेजारची लोके माझ्याशी मुद्दामून गप्पा मारायला येत असत. एक दिवस मी माहेरी एक रात्र राहायला गेले होते, कारण माझे पती गावाबाहेर गेले होते कामानिमित्त. ते दुसऱ्या दिवशीच येणार होते आणि मला माझ्या रूममध्ये एकटीला राहण्याची खूप भीती वाटत होती. मी सासऱ्यांची परवानगी घेतली व एक दिवस राहण्यासाठी माहेरी गेले. ज्या दिवशी मी आईकडे राहायला गेले तेव्हा माझ्या वहिनीची तब्येत ठीक नव्हती. मी तिला थोडी कामात मदत केली. मी आली की माझी आई खूप खुश होत असे आणि आज तर मी राहायला गेले होते त्यामुळे ती फारच खुश होती, कारण लग्नानंतर मी प्रथमच राहायला आले होते. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. खूप दिवसांनी आम्हाला असा टाईम मिळाला होता. भाऊ पण आला होता. तो पण मी आल्यामुळे खूप खुश होता. तो जेवून झोपायला गेला. मी पण आईला म्हणाले, आता मी पण झोपते. तर आई म्हणाली, हो, तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. मी रूममध्ये झोपायला गेले, पण मला झोप नव्हती लागत, कारण माझ्या सासरी AC होता, त्यामुळे गरम होत नसे व मला ACची सवय पण झाली होती. मी बराच वेळ मला झोप लागत नसल्यामुळे मी थंड हवा घेण्यासाठी गच्चीवर जायचे ठरवले. रात्रीचा 1 वाजला होता. मी जेव्हा गच्चीवरच्या जिन्यांवरून पाहिले की माझी वहिनी कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मी विचार करू लागले की रात्री 1 वाजता ही कोणाशी बोलत आहे. ती काय बोलत होती हे मला ऐकू येत नव्हते, म्हणून मी जवळ जाऊन ऐकू लागले. ती कोणाला तरी सांगत होती. त्या वाड्याने तर कमालच केली. कोणीच आपल्यावर संशय घेऊ शकत नाही. हे ऐकून तर मला धक्काच बसला. वहिनी हे सगळे कोणाशी बोलत होती हे काही कळायला मार्ग नव्हता. दादा तर खाली झोपला होता, मग वहिनी फोनवर कोणाशी बोलत होती. वहिनी कोणाशी तरी एवढे अश्लील बोलत होती की शरमेने माझा चेहरा लाल झाला होता. मी एका कोपऱ्यात लपून सगळे ऐकत होती. अंधार असल्यामुळे वहिनीला मी लपलेली दिसत नव्हती. जवळजवळ 1 तास वहिनी फोनवर बोलत होती आणि नंतर खोलीत झोपायला गेली. माझ्या वहिनीचे हे रूप बघून मला खूप आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर मी अजून 2 दिवस माहेरी राहिले. या दिवसांमध्ये मी रोज रात्री वहिनीचे बोलणे ऐकत असे. वहिनी रोज रात्री माझा भाऊ झोपल्यावर गच्चीत जाऊन बोलत असे आणि मी त्यांचे बोलणे चोरून ऐकत असे. मला माझ्या वहिनीविषयी मनातून खूप राग निर्माण झाला होता, कारण ती माझ्या भावाला दगा देत होती. मला सारखं वाटायचं की वहिनीच्या मोबाईल घेऊन चेक करायचं की कोण माणूस आहे ज्याच्याशी वहिनी एवढे बोलत असते, पण मला तसा चान्स मिळाला नव्हता. माझ्या बहिणीला आता माझ्यावर संशय येऊ लागला होता, म्हणून ती जास्त मोबाईलच्या बाबतीत सतर्क राहू लागली. तिने मोबाईलवर फिंगरप्रिंट लॉक लावला होता, त्यामुळे तो अनलॉक करणं पण खूप कठीण होतं. मी आता जेव्हा पण माहेरी जात असे तेव्हा वहिनीवर नजर ठेवत असे. मला वाटायचं की वहिनी जे करत आहे ते तिने बंद केले पाहिजे व आपल्या गृहस्थीकडे लक्ष दिले पाहिजे. मला भावाला काही सांगायचे नव्हते, कारण जर मी असे केले असते तर त्यांचे नाते तुटले असते आणि मला तसे व्हायला नको होते. सामंजस्याने गोष्टी झाल्या असत्या तर बरे, असे मला सतत वाटायचे. मला तिला पुराव्यानिशी पकडायचे होते व आईला सर्व ह्या गोष्टी सांगायच्या होत्या, जेणेकरून आईने तिला समजवले असते आणि गोष्टी जिथल्या तिथे मिटून गेल्या असत्या. शेवटी प्रत्येक स्त्रीच्या हातात तिच्या घराण्याची इज्जत असते. यावेळी जेव्हा मी माहेरी गेली तेव्हा माझी वहिनी माझ्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने वागत होती. तेव्हा मला वाटले की हे माझ्या मनाचे फक्त खेळ तर नाहीत ना. माझी वहिनी किती चांगली आहे. ही किती चांगली वागते. ती भावाशी असे नाही वागू शकत. त्यांच्या लग्नालाही 5 वर्षे झाली होती, पण मी जे कानाने ऐकले होते त्याचे काय. मला ह्या गोष्टींचा छडा लावायचाच होता. असेच दिवसांदिवस जात होते. मी जेव्हा घरी आले तेव्हा मला माझ्या दिरांचा वागणं पण थोडं चमत्कारिकच वाटलं. ते सगळ्यांवर खूप रागवलेले असायचे. आधी ते घरी आले की स्वतःच्या भावाबरोबर व वडिलांबरोबर गप्पा मारायचे, पण आता जेवून थेट रूममध्ये जाऊन झोपत असत. माझ्या सासऱ्यांना पण त्यांच्या मुलाची खूप काळजी वाटायची. मला समजत नव्हते की माहेरी वहिनीवर लक्ष ठेवू की घरचे प्रॉब्लेम सोडवू, पण मला माझ्या वहिनीला ह्या सर्व गोष्टीपासून दूर करायचे होते. मला सहनच होत नव्हते की माझी वहिनी भावाच्या मागून हे संग उधळत आहे. मला माहीत होते माझ्या दादाचे बहिणीवर खूप प्रेम आहे. ते मला काहीही करून हे सर्व
थांबवायचे होते. एकदा मी पुन्हा एकदा माहेरी गेले होते. तेव्हा बोलता बोलता मी वहिनीचा मोबाईल एका साईडला ढकलला. वहिनी चहा बनवत होती. ती मला म्हणाली, "सीमा, हा चहा ह्यांना देऊन येतेस का?" मी म्हटलं, "अगं वहिनी, तूच जा ना, मला किचनमध्ये थोडे काम आहे." ती चहा घेऊन गेली व मी लगेच तिचा मोबाईल घेऊन अनलॉक करू लागली. तेवढ्यात कुणीतरी माझ्या मागून खांद्यावर हात ठेवला. मी प्रचंड घाबरले. ती माझी वहिनी होती. ती खूप रागाने माझ्याकडे बघत होती. मी थरथर कापू लागली व तिला काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली. माझी भीतीने हृदय बाहेर येते की काय असे मला वाटू लागले. पण मी ठरवलं होतं की ह्या माणसाचा छळा लावायचा ज्याने माझ्या भावाच्या वैवाहिक जीवनामध्ये विष कालवले आहे. एकदा माझ्या वहिनीला माहेरी जायचे होते तेव्हा तिने मला विचारले, "सीमा, तू माझ्यासोबत माहेरी येशील का? ह्यावेळी तुला जमेल का माझ्याबरोबर यायला?" मी म्हटले, "ठीक आहे, मी येईन." मी सासऱ्यांची परवानगी घेतली व आम्ही निघालो. रस्त्यात मार्केट लागले. तिथे मला थोडेसे सामान घ्यायचे होते म्हणून मी एका दुकानामध्ये काही वस्तू घेत होती. तेवढ्यात मला समजले की वहिनी माझ्या बाजूला नाही. मी तिला इकडे तिकडे शोधत होते पण ती मला कुठेच नाही सापडली. मी जवळजवळ 1 तास तिला शोधलं पण ती मला सापडलीच नाही. मला तिचा खूप राग आला होता. मी तशीच माझ्या माहेरी निघून आली तर ती माझ्या आधीच घरी पोहोचली होती. मी तिला रागाने विचारले की तू अशी का वागलीस? तर ती मला म्हणू लागली, "मी तुला मार्केटमध्ये खूप शोधले पण तू मला मिळाली नाही म्हणून मी घरी आली." मला तिचा खूप राग आला होता. मला माहीत होते की ती खोटं बोलत होती. ती जर मार्केटमध्ये असती तर मला नक्कीच दिसली असती. मी रागाने परत माझ्या घरी आले. माझ्या घरचे वातावरण पण फारसे ठीक नव्हते. माझा दीर आधीच घरी आला होता आणि त्याचा मूड खूपच विचित्र होता. आता माझी वहिनी सारखी माहेरी जाऊ लागली. मी आता तिच्याबरोबर माहेरी जाणे सोडून दिले होते. ती एकटीच माहेरी जात असे. पण मला ह्या गोष्टीचा छडा लवकरात लवकर लावायचाच होता. वेळ निसटून जात होती. जास्त उशीर झाला असता तर गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या. मी एक प्लान बनवला. एक रात्री मी घरच्या कामातून फ्री झाले आणि माहेरी गेली. माझी वहिनी एकदम तयार होत होती. मला वाटलं भावासाठी तयार होत आहे. पण तिने आईला सांगितले की माझे एक काम आहे. मी माहेरी जाऊन येते. उद्या सकाळी मी परत येईन. मला वाटली ही संधी आहे खरे जाण्याची. माझी वहिनी घराबाहेर पडली तेव्हा मी सुद्धा आईला सांगितले की आता मी पण घरी जाते व एक ओढणी गुंडाळून वहिनीच्या मागे जाऊ लागली. माझी वहिनी चालता चालता आमच्या बंगल्या बाहेरच्या बनवलेल्या वाड्याबाहेर आली होती. ते पाहून माझे डोळेच विस्फारले. ती वाड्याचा दरवाजा उघडून आत गेली. मी तिचा पाठोपाठ वाड्यामध्ये गेले आणि माझ्या समोरचे ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून माझा नवराच होता. हे पाहून मला तिथेच भोवळ आली आणि मी खाली पडली. माझे जगत उद्ध्वस्त झाले होते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या सासरी होते. सगळेजण माझ्या समोर उभे होते. मी माझ्या घरातल्यांना सर्व हकीकत सांगितली. माझ्या सासऱ्याला व भावाला तर विश्वासच बसला नव्हता. माझी वहिनी माझ्या भावाला सांगू लागली, "सीमा खोटं बोलत आहे. हीच एकदा मला माझ्या माहेरी घेऊन गेली होती आणि तिकडे मध्येच कुठेतरी गायब झाली होती. मला असे वाटते की तिच्या यारासोबत ही गेली असणार आणि आता माझ्यावर खोटे आळ घालत आहे." तेवढ्यात माझे मोठे दीर म्हणाले, "सीमा सांगते ते सर्व खरे आहे. मी कित्येकदा ह्या दोघांना एकत्र ह्या वाड्यात भेटताना पाहिले होते. पण कसे तुम्हाला सांगू हे समजत नव्हते. माझी मानसिकता ह्यामुळे खूप बिघडत होती. पण हे पाप थांबवायची हिंमत माझ्यामध्ये येत नव्हती म्हणून मी दिवसांदिवस चिडचिडा व उदास होऊ लागलो होतो. हे सगळे माझ्या पाठीमागे होत होते व मला काहीच थांगपत्ता नव्हता. माझ्या नवऱ्याने पण सगळे कबूल केले. तो म्हणाला, "आपल्या लग्नाला मला तुझी वहिनी खूप आवडली होती." एकदा मी तिला अडवले व प्रेमाची कबुली दिली. ती सुद्धा आपल्या घरची श्रीमंतीला भुलली व आमचे प्रेम प्रकरण सुरू झाले. माझ्या भावाने माझ्या वहिनीच्या एक थोबाडीत मारले व तिला घराबाहेर काढले. माझ्या सासऱ्यांनी माझी माफी मागितली. त्यांना खूप दुःख झाले की त्यांच्या पोटच्या मुलांनी त्यांची एवढे वर्ष कमवलेली इज्जत धुळीला मिळवली. त्यांच्या डोळ्याने व्यवस्थित दिसत नव्हते ह्या गोष्टीचा त्यांच्या मुलाने फायदा घेतला व हे कांड केले. माझे तर जगच उद्ध्वस्त झाले होते. माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला व भावाने वहिनीला घराबाहेर काढले होते. ते दोघे आता एकत्र राहू लागले होते. माझ्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता.
मी आता माझ्या माहेरी राहत होते. एकदा माझे सासरे घरी आले व त्यांनी माझ्या आईसमोर माझ्या मोठ्या दिरांसोबत माझ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मला ते मान्य नव्हते, पण माझ्या आईने व माझ्या भावाने मला समजावले तेव्हा मी तयार झाले. आमचे लग्न झाले. आधी मी त्यांना ॲक्सेप्ट केले नव्हते, पण हळूहळू दुरावा कमी झाला व आमच्यामध्ये प्रेमाचे नाते तयार झाले. माझ्या भावाने पण दुसरे लग्न केले. तोही आता सुखी आहे व एका मुलीचा बाबा बनला आहे. माझ्या आधीच्या नवऱ्याने ही माझ्या वहिनीबरोबर लग्न केले, पण माझी वहिनी त्याच्याकडे फार काळ टिकली नाही व दुसऱ्या कोणाबरोबर तरी पळून गेली. माझा नवरा परत घरी आला होता, पण माझ्या सासऱ्याने त्याला घरात घेतले नाही. जो सत्याने वागतो त्याला देव नेहमीच मदत करतो, पण जो व्यभिचारी होतो त्याला त्याचे भोग ह्याच जन्मी भोगायचे असतात. जो दुसऱ्यांचा विश्वासघात करतो त्याला सुद्धा त्यांच्या लोकांकडून शेवटी फसवणूकच मिळते. तर मित्रमैत्रिणींनो, मी आशा करते तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक व शेअर करा आणि काही चुकत असेल तर कमेंट करायला विसरू नका व अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझे रश्मी हृदयस्पर्शी कथा हे चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.